आमच्या कॉलेजने चांगला ऑर्गनाईज केलेला आहे। प्रत्येक भारतीय नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की प्रत्येक नागरिकाला कायदा हा आला पाहिजे। आणि कायदा एक नाही आहे, आपल्या इथे हजार कायदे आहेत, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा संविधान आहे। संविधान राज्यघटना तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्या अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहे आपल्याला शिक्षणाचा, मूलभूत अधिकार आहे आपल्याला स्वातंत्र्याचा, समतेचा। हे सगळे अधिकारातून पुढचे कायदे निर्माण झालेले आहेत। या कायद्यांपैकी एखादाही कायदा राज्यघटनेच्या एखाद्या कलमाच्या किंवा एखाद्या धोरणाच्या विरोधात असेल तर तो कायदा पारित होऊ शकत नाही किंवा तो मोडीत काढला जाऊ शकतो। त्यामुळे राज्यघटना इज दी फादर ऑफ ऑल अवर लॉज। एवढे ध्यानात ठेवायचं। मराठीचं पुस्तक मिळतं संविधानाचं, ते वाचायचं। आपले काय अधिकार आहेत, काय हक्क आहेत, नोकऱ्यांचे काय आहेत, शिक्षणासाठी काय आहे, आरक्षण काय आहे, या सगळ्या गोष्टी समजून माहीत असायला पाहिजे। मोठी मुलं आता युनायटेड नेशन्सचे आपण एक भारत हा देश त्याचा भाग आहे, मेंबर आहे, सभासद आहे। आणि त्या अंतर्गत ज्या पॉलिसीज इंटरनॅशनल लेवलवर बनतात त्यातून प्रत्येक राष्ट्राला या बाबतीत तुम्ही कडक धोरण आखलं पाहिजे। धोरण म्हणजे पॉलिसी आखली पाहिजे शासनाची, आणि त्यासोबत ते धोरण राबवण्यासाठी कायदा केला पाहिजे, असं आपल्याला युनायटेड नेशन्सच्या ट्रीटीज सांगतात। तर हा आपला जो कायदा आहे आजचा सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस, हा सुद्धा त्या बांधिलकीतून, UN च्या बांधिलकीतून आपल्याला आला आहे। आणि 2013 साली हा कायदा करण्याची भारताला गरज पडली। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला नव्याने सांगण्याची गरज नाही की आपल्या भारतात सुरुवातीपासून खूप आधीचं होती समानता, पण नंतर हळूहळू ती लिंगभेदावर गेली आणि स्त्री पुरुष समानतेमध्ये कुठेतरी अत्यंत विकोपास गेली। पुरुषांना उच्च स्थान, महिलांना दुय्यम स्थान, आणि आता ते चित्र बदलत बदलत हळूहळू आपण आजचं हे चित्र बघतो की इथे मुलांची हातावर मोजण्या इतकी संख्या आहे आणि मुलींची संख्या शिक्षणात म्हणा, नोकरीत म्हणा, इतर क्षेत्रात म्हणा, सगळ्या ठिकाणी महिलांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे आणि आपल्या भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे। पण ही पद्धती आणि भारतीय लोकांची मानसिकता ही बदलण्यासाठी अजून पुढचे 50 वर्ष लागले। स्त्री पुरुष समानता कायद्यात आली, कायद्यात आली, पॉलिसीत आली, पण आमच्या मेंदूत नाही आली। आणि तो मेंदू बदलायला हे तुमचं जनरेशन नवीन तयार आहे, पण तुमच्या आजीला विचारा काय म्हणेल ती, नाही बाई गरबाला आला, चल हात धू, पाय धू, त्याला पायाला धुवायला पाणी दे, हां, आणि जेवण वाढ त्याला आधी, चहा पाच। मग ती पण जर नोकरी करून बाई घरात आली असेल तरीही तिला नवऱ्याचं, घरच्या मोठ्या लोकांचं करायचं। तर ही मानसिकता बदलायला अजून वेळ लागणार आहे। आणि त्या मानसिकतेतून जिथे जिथे महिलांचं घरी शोषण होतं, शाळेत होतं, म्हणजे महिला कुठे सुरक्षित नाही, आणि म्हणून आपल्या भारताला अनेक कायदे करावे लागले। लग्न होऊन गेली तिथे बाई सुरक्षित नाही आहे, हुंड्यासाठी तिला जाळलं जातं, पैशासाठी तिला जाळलं जातं, ती एक चांगला जीव तिथे ती आपलं आयुष्य गमावते। ते नाही झालं, नोकरी करायला गेली, ऑफिसमध्ये वातावरण वेगळं असतं, तिला डिवचलं जातं, तिला त्रास दिला जातो। ह्या सगळ्या गोष्टीतून नवीन नवीन प्रत्येक विषयावर कायदा करण्याची गरज पडली, आणि आपल्याला हा
सेक्शुअल हॅरॅसमेंट प्रिव्हेन्शन प्रोटेक्शन हा कायदा 2013 साली भारताने पारित केला. त्याचं क्षेत्र इतर कायद्यांचं क्षेत्र जम्मू काश्मीरला आतापर्यंत आपण वेगळं ठेवत आलो होतो, त्याला लागू नव्हता, पण हा कायदा पूर्ण भारतभर लागू आहे. आता हा कायदा का करावा लागला? कारण वर्क एन्व्हायरमेंट, वर्क प्लेस ही जी जागा आहे जिथे आधी पुरुषांची सत्ता होती, आता कुठलंच क्षेत्र नाही आहे. सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला पुढे आल्या आहेत. इव्हन आधी सिव्हिल इंजिनिअरिंगला मुली जायच्या नाहीत, आता तिथे मुलींची संख्या वाढली. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला मुली जायच्या नाहीत, आता तिथे पण मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल आपल्या महिला, ज्या भारतीय महिला, भारतीय वंशाच्या महिला आहेत, चंद्रापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की एकही नासामध्ये आपले सायंटिस्ट आहेत, नासामधून आपल्या सायंटिस्ट चंद्रावर गेल्या, अजून इतर मोहिमांवर जात आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी त्या जिथे त्या काम करतात त्या जागी त्यांना सुरक्षित वातावरण मिळावं, त्यांना कुठलाही अपमान सहन करण्याची वेळ येऊ नये. त्या स्त्री आहेत म्हणून काम चांगलं नाही केलं, बॉसनी रागवलं, दॅट इज अ पार्ट दॅट विल नॉट बी कवर्ड बाय दिस ॲक्ट. तुम्ही काम चांगलं करा, तुमचं मेंटल दाखवा, तुमचं काम दाखवा, तुमचं टॅलेंट दाखवा, तर तुम्हाला कुठेही कमीपणाची भावना येणार नाही, तुम्ही छानच काम करा. तर ह्या तुमच्या सुरक्षित राहण्यासाठी स्त्री म्हणून तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटलं पाहिजे, भय नको आणि इतर गोष्टी म्हणजे तुम्हाला कुठलाही काम करण्यात कमीपणा वाटायला नको, म्हणून हा कायदा आला. आता हा कायद्याचं खूप काही कलम वायर मी सांगणार नाही, पण जिस्ट काय आहे याचं मला सांगायचं. सगळ्या वर्कप्लेससाठी म्हणजे इव्हन तुमचं घर हे सुद्धा वर्कप्लेस आहे, कारण तिथे एक महिला तुमचे घरचे भांडे घासायला, झाडू पोछा करायला आणि कपडे धुवायला येते फॉर दॅट वुमन. आणि म्हणून प्रत्येकजण तुमच्या आमच्यापैकी सगळेजण एम्प्लॉयर आहेत. आता याच्यातल्या ह्या ज्या व्याख्या आहेत त्या पण हळूहळू आपण बघू, पण आज कॉलेज संदर्भात आहे म्हणून कॅम्पस सेफ्टी या नावाने आपलं प्रेझेंटेशन आहे. आणि इंट्रोडक्शन टू पॉश. पॉश इज प्रोटेक्शन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हा आपला आजचा हा चालेल. आता हा कायदा करण्याची गरज काय आली तर एक राजस्थानमधली प्रसिद्ध केस होती गौरी देवी केस. तिचंही गावातल्या इतर लोकांनी छळ करून आणि ती जिथे कामाला जात होती तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले म्हणून ती केस लढत लढत सुप्रीम कोर्टपर्यंत गेली. मग म्हणजे तिची ती अवस्था नव्हती की ती सुप्रीम कोर्टपर्यंत जाईल, पण तिला आपलं जसं हे छुले आसमान आहे NGO, एका NGOनी मदत करून तिला तिथपर्यंत पाठबळ दिलं आणि ती केस सुप्रीम कोर्टपर्यंत गेली. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे विशाखा गाईडलाईन्स तुम्हाला वाचता येतं, बिल ऑन विशाखा गाईडलाईन्स. सुप्रीम कोर्टने यात खूप मोठा व्यापक असं रूप त्या सेक्शुअल हॅरॅसमेंटला दिलं आणि वर्कप्लेसला दिलं. तिथून सुप्रीम कोर्टाने प्रत्येक वर्कप्लेससाठी आता वर्कप्लेस म्हटलं तेही आपण पुढे बघू, त्या व्याख्यात कोण कोण येतं. तर त्या प्रत्येक जिथे स्त्री काम करायला जाते, आता तुम्ही इथे शिकायला येत आहे
पण दॅट इज ऑल्सो अमाउंट्स टू ऑर इज विदिन द पर्व्ह्यू ऑफ म्हणजे इथले जे शिक्षक आणि तुमचे कॉलेज मॅनेजमेंट आहे ते तुमचं एम्प्लॉयर झालं, तुम्ही तिथे शिकायला आला. सो यू नीड अ सेफ एन्व्हायरमेंट टू वर्क, टू गेट एज्युकेशन. आणि म्हणून विशाखा या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या. प्रत्येक राज्याला बंधनकारक केलं की त्यांनी हा ॲक्ट इम्प्लिमेंट झाला पाहिजे, अंमलात व्यवस्थित आला पाहिजे. म्हणून प्रत्येक राज्याला बांधील केलं आणि प्रत्येक राज्याने त्यानुसार ज्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत वर्कप्लेसमध्ये येतात त्यांना हा कायदा व्यवस्थितपणे राबवण्यासाठी बंधनकारक केलं. मी अजून पूर्ण कॉलेज बघितलं नाही, पण नोटीस बोर्डवर या कायद्याचे बॅनर्स लावले पाहिजेत किंवा पोस्टर्स लावले पाहिजेत. जागोजागी अवेअर तुम्हाला करण्यासाठी, प्रत्येकाला करण्यासाठी पोस्टर्स लावले पाहिजेत. आजचा हा वर्कशॉप त्यातलाच एक भाग आहे असं मी समजते. तुम्हाला अवेअर केलं पाहिजे की याच्यातल्या तरतुदी काय आहेत, तुमचे हक्क काय आहेत, तुम्हाला कुठला मार्ग याच्यातून शोधून काढायचा. तर हे सगळं सुप्रीम कोर्ट, युनायटेड नेशन्स, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या प्रयत्नांनी ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणायच्या प्रत्येक इन्स्टिट्यूटला आवश्यक आहे. इथे दिस सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्कप्लेस प्रोटेक्ट्स स्टुडंट्स, तुम्ही आले त्याच्यात, फॅकल्टी, स्टाफ अँड विजिटर्स ऑन कॅम्पस. सो आय एम ऑल्सो, आय एम नन ऑफ युअर employee, I am not your staff, I am not your lecturer, but as a visitor to this campus, I am also included in this class. आज माझ्यासोबत जर काही या कॉलेज कॅम्पसमध्ये काही घटना घडली तर I can take refuge to this act. So, see the vastness, किती प्रचंड व्यापक प्रमाणात त्याची व्याख्या केली आहे ते आपण हळूहळू घेऊ. झिरो टॉलरन्स पॉलिसी, मॅन्डेटरी इन्स्टिट्यूशनल कम्प्लायन्स. म्हणजे सांगितलं की या कायद्यातील ज्या तरतुदी आहेत महत्त्वाच्या त्याची पोस्टर्स कॉलेजमधून लावली गेल्या पाहिजेत. वेळोवेळी या विषयावर लेक्चर्स घेतल्या गेल्या पाहिजेत, तुम्हाला माहिती दिली पाहिजे. तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करून तुम्ही सुद्धा आज इतके छान या मुली बोलत आहेत, तुम्हीच करायचं. एक एक विषय घ्यायचा छोटा छोटा, तुम्हाला गाईड करायला तुमचे टीचर्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे आणि म्हणून आजच्या लेक्चरचा तुम्ही थोडासा गंभीरपणे विचार करायला पाहिजे असं मी म्हणते. आता what is really a sexual harassment means? इथे सेक्शुअल हा शब्द आल्याबरोबरच पुरुष आणि महिला हे दोन वेगळे झाले. इथे पुरुषाला कुठलाही या कायद्यात अग्रीव्ड पर्सन म्हणजे ज्याच्यावर अत्याचार झाला त्या व्याख्येत या कायद्याअंतर्गत पुरुष येत नाही. कारण आपली भारतीय मानसिकता मी जी सांगितली की स्त्रीकडे भोग्य वस्तू म्हणून बघण्याची जी मानसिकता आहे ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हा कायदा असा सुरू राहणार. सो व्हॉट इट इन्क्लूड्स अनवॉन्टेड सेक्शुअल ॲडव्हान्सेस, म्हणजे विनाकारण मुलगी स्त्री आहे त्यांच्या बाबतीत लैंगिक वागणे मुलांनी, टीचर्सनी, मेल टीचर्सनी यासाठी हात पुढे करणे, हात लावणे, नको त्या ठिकाणी टच करणे, या सगळ्या गोष्टी येतात. फिजिकल कॉन्टॅक्ट्स ऑर जेस्चर्स, डोळा मारणे कॉमन आहे, आजकाल मुली पण मारतात, पण तरीही एका मुलीला एका पुरुषाने या बाबतीत एखादी फिजिकल ॲडव्हान्स करणे किंवा अशा गोष्टी नुसत्या वागण्यातून दाखवणे हे सुद्धा विल अमाउंट टू सेक्शुअल हॅरॅसमेंट.
सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स, इनअप्रोप्रिएट जोक्स और कमेंट्स. हे तर आपलं अगदी वळणी पडलेलं गोष्ट आहे. पिक्चर्समध्ये आपण तेच बघतो. ए मेरी चमक चलो, चलती क्या खंडाला, त्या इतक्या गोष्टी वळणी पडल्या आहेत की कधी कधी त्या आपल्याला या पद्धतीने आपली स्त्री आहोत म्हणून त्रासदायक वाटू शकतात. ही संकल्पना आपण हरवत चाललो. पण तरीही कुठेतरी ते मनाला खटकते. मला नाही आवडत त्या गोष्टी. मला ह्या गोष्टी, मी स्त्री आहे, मी मुलगी आहे म्हणून बोलल्याबद्दल मला आवडत नाही. हे जोपर्यंत तुमच्या मनात ठासत नाही तोपर्यंत या व्याख्येत तुम्ही येणार नाही. डिस्प्लेइंग और शेअरिंग पोर्नोग्राफी. आजकाल मोबाईल तर इतका इझी झाला आहे की जिथे तिथे आणि जे नाही ते पाहायचं सगळं आपल्याला मुभा आहे. कारण मोबाईल शिक्षणाचं सुद्धा एक माध्यम झालं आहे. पण त्या मोबाईल आणि आपल्या टी व्हीच्या प्रोग्राम्समधून जे अश्लील दृश्य आहेत ते दाखवणं, दुसऱ्याला दाखवणं, ते स्वतः बघण्यात इतरांना त्याच्यात इन्व्हॉल्व करणं हे शोईंग पोर्नोग्राफी. जे अतिशय साधारण मनुष्य त्या गोष्टी बघत नाहीत त्या गोष्टी बघायला लावणं इज ऑल्सो विदिन द पर्व्यू ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट. क्रिएटिंग अ हॉस्टाईल, इंटिमिडेटिंग और ऑफेन्सिव्ह एन्व्हायरमेंट. मुलगी आहेस, आज संध्याकाळी ये माझ्या वाड्यावर, बाई वाड्यावर या. होत नाही आजकाल असं. पण तरीही हे जे आहेत या गोष्टी अजूनही कुठे ना कुठेतरी सुरू आहेत आणि म्हणून ह्या कायद्यांची जास्त महत्त्व आपल्यास पडते. इंटिमिडेटिंग और ऑफेन्सिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला जर सुरक्षितच नाही वाटलं, सतत असं कोणीतरी तुमच्याकडे टक लावून बघत आहे असं वाटत असेल, तुम्हाला कुठेतरी विनाकारण स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे, कॉलेजमधलं एन्व्हायरमेंट वातावरण असं नाही की जिथे तुम्हाला आनंदाने जावंसं वाटेल, तर असं वातावरण त्या इन्स्टिट्यूशननी करून घेणं. जर मुलांना मुलींना तिथे सुरक्षित वाटत नसेल तर दॅट विल ऑल्सो अमाउंट टू सेक्शुअल हॅरासमेंट. भीती वाटत असेल, बाथरूम अस्वच्छ आहे, बाथरूममध्ये जाताना आजूबाजूला मुलं उभं राहतात, ही एक थोडंसं कुणीतरी मनाला खटकतं प्रत्येक वेळेस. किंवा त्या ह्या गोष्टी वापरताना लेडीज रूम नसणं ही सुद्धा म्हणजे इन्स्टिट्यूशन कॉलेजनी मुलींसाठी व्यवस्था करणं ह्या गोष्टींसाठी म्हणजे त्या तिच्या ज्या मुलगी म्हणून गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक इन्स्टिट्यूशननी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आखल्या पाहिजे. त्या जर नाही आखल्या तर दॅट विल अमाउंट टू कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट, इंटिमिडेटिंग और ऑफेन्सिव्ह एन्व्हायरमेंट. मुलींना घाणेरड्या शब्दात आजूबाजूचे लोक बोलत आहेत, आपले कधी कधी चपराशी असतात, त्यांची ती वृत्ती नसते, चांगल्या मुली पाहून टॉन्ट मारतात, तर स्वच्छता कर्मचारी आहेत. तर ह्या सगळ्या लोकांच्या भाषेवर, वागण्यावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कॉलेज व्यवस्थापनाचं आहे. डिमांड्स, फेवर्स फॉर ग्रेड्स और अपॉर्च्युनिटीज. या मॅडमला अपॉइंट केलं, दिसायला खूप सुंदर आहे, पण मॅनेजमेंट म्हणते की नाही, आय वॉन्ट समथिंग डिफरंट, समथिंग स्पेशल फ्रॉम यू. So what is different and special? That can also be asked from any of the students. A girl student, if she is that much of smart or clever, she will come out of it. But otherwise, जोपर्यंत तुम्ही स्वतःचाच हा विचार करत बसाल की अरे मला असं बोलल्या जाते आणि त्याचा विरोध करू शकत नाही, तर मग तुम्ही मनातल्या मनात कुठेतरी खचत जाता आणि त्याचा परिणाम आजकाल मुलींच्या तब्येतीवर होतो. मुली वेगवेगळ्या, तर तुम्ही रोजचे पेपर बघता, कुठे ना कुठेतरी कॉलेज, हॉस्टेल्स इथे मुलींच्या आत्महत्या सुरू आहेत. त्यालाही कारण हेच आहे की कुठेतरी तिला लैंगिक कमेंट्स मिळतात,
तिच्यावर अत्याचार होतो आणि ती बोलू शकत नाही. मग याच्यातून तुम्हाला आजच्या याच्यातून काय शिकायचं आहे की जे काही होतं तुमच्यासोबत, छोटीशी गोष्ट का असे ना, तुम्हाला ते जी मनाला वाईट वाटत असेल, धक्का बसत असेल, ज्याच्याने तुमचं खच्चीकरण होत असेल, तर ती लगेच तुमच्या मैत्रिणीला सांगा, घरी आईला सांगा, बहिणीला सांगा, टीचर्सला सांगा. पण बोला. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी बोलणार नाही तोपर्यंत त्या तुमच्या मनात साचत जातील आणि साचलेल्या वस्तूंचा एक दिवशी स्फोट होतो आणि त्यामुळे तुम्ही आपलं मानसिक संतुलनसुद्धा तुमचं घडू शकतं. त्याच्यामुळे बोलणं कुठलंही असो, चांगली गोष्ट असो, वाईट गोष्ट असो, एकमेकांशी बोला आणि ओपन व्हा. हा या कायद्यांचा मुलींसाठी संदेश आहे. सो यातून व्हॉट इज सेक्शुअल हॅरॅसमेंट हे तुम्हाला समजलं. एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून काय काय होऊ शकतं. आता याच्यात अजून एक आहे स्टॉकिंग. तुम्ही घरून निघाले आणि त्यावर पोरं उभे आहे, चाललं कॉलेजपर्यंत तुमच्या मागे 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 मागे. काय की ती मुलगी मला आवडली, त्या मुलीचा ड्रेस छान आहे आज, त्या मुलीचे केस छान आहेत आज, आणि तुमच्यापर्यंत, कारण ते तर पाठकेल्यावर राहणारे आणि शिक्षण सोडून दिलेले मुलं आहेत, त्यांना दुसरं काही काम नाही आहे. गावातल्या मुली चालल्या की बस त्यांच्या मागे टपरगिरी करत जायचं. दिस इज स्टॉकिंग. पाठलाग करणे एखाद्याचा. पाठलाग नुसताच नाही, दिस इज फिजिकल. पण मोबाईलवर पण आजकाल तुमच्या सतत हाय ब्युटिफुल, गुड मॉर्निंग असे मेसेजेस येणं, सतत येणं. दोज हू आर नॉट वेलकम्ड बाय यू. तुम्ही जे अपेक्षित नाही, तुम्हाला जे आवडत नाही तुम्हाला, त्याचा सतत जर तुमच्या मागे पाठपुरावा होत असेल, पाठलाग केला जात असेल, सो दॅट विल अमाउंट टू स्टॉकिंग, बट डिजिटल स्टॉकिंग. तुम्हाला फोटो पाठवणं, दॅट विल अमाउंट टू पोर्नोग्राफी. खराब फोटो पाठवणं, अश्लील फोटो पाठवणं, अश्लील कमेंट्स करणं. दिस विल ऑल इन्क्लूड इन दी सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट. नाव जर आज हे कॉलेज आहे आणि इथे एकही मुलगी नाही, एखादी अशी इन्स्टिट्यूशन असते, एखादं वर्कप्लेस असतं, फॅक्टरी आहे. सुरुवातीच्या फॅक्टरी होत्या जिथे स्त्रिया कामाला जात नव्हत्या आणि एकही स्त्री तिथे कामावर नव्हती असं ते मॅनेजमेंट म्हणू शकते. म्हणून आम्ही हा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही. सरकार म्हणतं ते चालणार नाही. तुमच्या कंपाऊंडमध्ये स्त्री असो की नसो, तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या वर्कप्लेसमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये स्त्री असो की नसो, तुम्हाला हा कायद्याचं बंधन आहे. तुम्हाला त्या बाबतीत तुमच्या वर्कप्लेसला, तुमच्या प्रिमायसेसला तुम्हाला अवेअरनेससाठी पोस्टर्स लावणं, माहिती देणं, एक याच्यात कमिटी फॉर्म केलेली आहे, ती असल्याचा पुरावा लोकांना दिसणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो दी सेक्शुअल हॅरॅसमेंट इज व्हेरी मच, वी कॅन से एनलार्ज्ड और व्यापक प्रमाणात या गोष्टींचा सुप्रीम कोर्टनी आणि हा कायदा करताना आपल्या राज्य शासनाने आणि एकंदरीत कायदे तज्ज्ञांनी खूप विचार केलेला आहे. आता कॅम्पसच्या अनुषंगाने आपण इथे बोलतो आहोत, म्हणून कॅम्पस या ह्याच्यात काय काय येईल, वर्कप्लेस या व्याख्येमध्ये काय काय येईल. मी एक हे सांगायला पाहते की कायदा जेव्हा आपण वाचतो, हा कायदा आहे, त्या कायद्याचे म्हणजे कायदा तयार करताना एक विशिष्ट साच्यात तयार केलेला असतो. पहिलं त्याचं नाव, त्याची व्याप्ती किती असणार, तो कुठे कुठे अंमलात येणार, तो अंमलात येण्याची तारीख ही कधीची असणार हे एक महत्त्वाचं आहे. त्याला राष्ट्रपती जेव्हा हे देतात, काय म्हणतात त्याला, कायदा अंमलात येण्याचं मंजुरी,
राष्ट्रपतींच्या आदेशाने निघते आणि त्या डेटपासून तो कायदा त्या राज्यासाठी किंवा देशासाठी अंमलात येतो. ते त्याच्यानंतर सेकंड सेक्शनमध्ये व्याख्या असतात. आपण ही व्याख्या बघतो. व्याख्या अतिशय महत्त्वाची असते. तुमच्या ज्या शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा प्रत्येक ठिकाणी व्याख्या ही अतिशय महत्त्वाची आहे. तर ह्या व्याख्यांच्या अंतर्गत आपल्याला बघायचं असते प्रत्येक ठिकाणी की त्या व्याख्येची व्यापकता किती आहे, उपलब्धता किती आहे. आणि म्हणून हा व्याख्येचा सेक्शन अतिशय प्रत्येक कायद्यातला महत्त्वाचा असतो. त्यानंतर त्याच्यातल्या इतर कलमा असतात, ज्या चुका असतात किंवा आपण म्हणतो एखादा गुन्हा झाला तर त्या गुन्ह्याला शास्ती किती, सजा किती याविषयी माहिती असते. आणि त्यानंतर कायद्याचं अपील कुठे, एखादी गोष्ट झाली त्याच्यानंतर अपील कुठे, रिव्हिजन कुठे, या गोष्टी अशा प्रकारात प्रत्येक कायद्याचा एक साचेबंद काळ असतो. सो नाउ विल गो टू वर्कप्लेस. सगळ्या कॉलेजेस, कॅम्पस स्पेसेस कवर्ड, क्लासरूम्स, हॉस्टेल्स, लॅब्स, लायब्ररीज, ट्रान्सपोर्ट. म्हणजे तुम्ही तुमच्या घरून बसमध्ये बसून, शाळेच्या बसमध्ये बसून शाळेत येत आहात, कॉलेजच्या बसमध्ये बसून कॉलेजपर्यंत येत आहात. सो दॅट कॉलेज बस इज ऑल्सो युअर वर्कप्लेस. किती बघा, किती विचार केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. बसमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला शाळेने, कॉलेजेसनी प्रोव्हाइड केलेल्या येण्या जाण्याच्या साधनांमध्ये सुद्धा वर्कप्लेस घेतलेला आहे. नाहीतर व्यवस्थापन म्हणू शकतं की अरे हा तर माझ्या प्रिमायसेसमध्ये नाही आहे, हे मला लागू होणार नाही. तिथे जर तुमच्या बाबतीत एक असा लैंगिक अपराध घडला तर शाळा व्यवस्थापन असं म्हणू शकणार नाही की दॅट इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट इज फील्ड ट्रिप्स, इंटर्नशिप, प्लेसमेंट्स अँड कॅम्पस इव्हेंट्स. जिथे जिथे तुम्ही कॉलेजच्या कार्यक्रमात कॉलेजची विद्यार्थिनी म्हणून जाता तिथे तिथे हा कायदा तुम्हाला लागू होतो. मग ते इंटर्नशिपसाठी तुम्ही अजून एखाद्या कंपनीत जाणार असाल तर त्या कंपनीलाही हा कायदा लागू आहे, तुमच्या कॉलेजलाही लागू आहे. ट्रिप्सला जात असाल तिथे सुद्धा आहे. आणि प्लेसमेंट अँड कॅम्पस इव्हेंट्स, या कॉलेजच्या इव्हेंटसाठी तुम्ही एखाद्या खेड्यांमध्ये जाता, तिथे तुमचे कॅम्प्स होतात. NSS कॅम्प आहे, लिगल कॅम्प आहे, समाजसेवेचा कॅम्प आहे. वेगवेगळ्या कॅम्पसाठी तुम्ही शाळेच्या माध्यमातून, शाळेच्या वतीने गावाखेड्यांमध्ये जाता. तिथे जर असा काही प्रकार झाला तर सुद्धा तुम्हाला या कायद्याचं संरक्षण आहे. इन्क्लूड्स ऑनलाईन हॅरॅसमेंट वाया सोशल मीडिया, मेसेजिंग अँड ई-लर्निंग. हे तर मी सांगितलंच की मोबाईल हा सगळ्यात जेवढा आपल्याला मित्र आहे तेवढाच तो घातक शत्रू पण आहे. आणि त्यामुळे याच्यात अजून एक म्हटलं आहे ई-लर्निंग. कोविडच्या काळात फार महत्त्व वाढलं होतं. ई क्लासेस व्हायचे शाळा कॉलेजेस म्हणून. त्या दरम्यान जर सुद्धा असा काही प्रकार घडला तर ऑल्सो यू गेट प्रोटेक्शन अंडर दिस ॲक्ट. अँड प्रोटेक्शन सप्लाय टू स्टुडंट्स, फॅकल्टी, स्टाफ, कॉन्ट्रॅक्टर्स अँड विजिटर्स. So this workplace definition is very vast and you can get protection under this act if you are within this campus, outside of this campus, transport provided by the college facilities. So you will certainly be very careful about all these things. आता एवढं सगळं होऊ नये, जर काही कॉलेजमध्ये घडलं होतं, असं कॉलेजेसमध्ये होतं, ऑफिसेसमध्ये होतं, मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये होतं, इव्हन गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये होतं. तुम्ही पेपर वाचला असेल तर इव्हन इंडियन एअरफोर्स याला म्हणजे काळीमा लावणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. इंडियन एअरफोर्समध्ये, मिलिटरीमध्ये, नेव्हीमध्ये, गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जिथे जिथे स्त्री जाते तिथे तिला या गोष्टींचा, तिच्या लैंगिकतेचा अपमान होणाऱ्या गोष्टी तिला सहन कराव्या लागतात.
आणि म्हणून जर असं काही झालं तर काय करायचं याच्यासाठी या कायद्यामध्ये एक तरतूद दिली आहे की प्रत्येक इन्स्टिट्यूशननी, प्रत्येक वर्कप्लेसमध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये, ते गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो, सेमी गव्हर्नमेंट असो, पब्लिक अंडरटेकिंग असो, प्रायव्हेट अंडरटेकिंग असो, जिथे सुद्धा आज महिला असो की नसो, तिथे काम करणारी महिला असो की नसो, तिच्यासाठी एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी अंतर्गत तक्रार समिती असणे आवश्यक आहे. ती अंतर्गत तक्रार समिती कॉलेजनी प्रत्येक ठिकाणी, जर आज तुमचं हे कॉलेज आहे, इथे एक असायला हवं, याची तुमची शाखा दुसरीकडे आहे, तिथे सुद्धा असायला हवी. त्या शाखेसाठी ही कमिटी गरजेची नाही, तिथे वेगळी कमिटी असायला हवी. माझं ऑफिस होतं, प्रत्येक जिल्ह्यात होतं, प्रत्येक तालुक्यात होतं, तर त्या प्रत्येक ऑफिसमध्ये आमच्यासाठी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी होती. आणि त्या कंप्लेंट्स कमिटीमध्ये कोण कोण असणार? तिथे जास्तीत जास्त महिला असल्या पाहिजेत त्या कंप्लेंट्स कमिटीमध्ये. त्या कंप्लेंट्स कमिटीमध्ये 4 पेक्षा जास्त मेंबर्स असायला हवे, जर त्या ऑर्गनायझेशनची थोडीशी संख्या आहे. सगळ्यात कॉलेजमधली असो किंवा ऑफिसमधली सिनियर लेवलची महिला त्याची चेअरमन राहील किंवा प्रेसिडेंट राहील. त्यानंतर इतर फॅकल्टीजमध्ये आणि बाकी याच्यातल्या महिला राहील. पुरुषसुद्धा तिथे राहील. पुरुषांना बिलकुलच एंट्री नाही त्या कंप्लेंट कमिटीत, असं नाही आहे. कारण जर एखाद्यावर आरोप असेल तर तो पुरुष असणार आहे. मग त्याला सुद्धा ते वातावरण सुरक्षित असायला हवं, म्हणून एखादा किंवा 2 संख्येनुसार पुरुषसुद्धा त्या कमिटीचे मेंबर होऊ शकतात. तुम्ही कॉलेजचे आहात तर UG, PG आणि PhD लेवलचे तुमचे रिप्रेझेंटेटिव्हसुद्धा त्या इंटरनल कमिटीत राहतात. सो mandatory is every college must constitute an ICC under the POSH and UGC rules. Presiding officer, senior women, minimum 50% women members, 2 faculty, 2 staff, 1 external NGO expert. आता हा कशासाठी आवश्यक आहे? बाहेरचा व्यक्ती कशाला पाहिजे? कारण जर तुमच्या कॉलेज अंतर्गत तुमची कॉलेज मॅनेजमेंटच्याच एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल तक्रार आहे, तर ती इंटरनल कमिटी काम करेल का? बरोबर नाही करणार. सो देअरफॉर अ पर्सन ॲक्टिंग इन दिस रिगार्ड, ज्याला या कायद्याबद्दल माहिती आहे, ज्याला या गोष्टीबद्दलची माहिती आहे, ज्याला नुसतीच माहिती नाही तर त्या NGO अशी आहेत की याच एका विशिष्ट कामाकरता काम करतात. आपलं हे चुले आसमान आहेत, यांचे मेंबर्स इतर अजून आहेत. आणि जरी नसेल तर NGO नसतील तर एक एक्सपर्ट, मग ते वकील असो, डॉक्टर असो, या क्षेत्रात काम करणारे एखादी महिला असो, ते या कमिटीचे मेंबर असायलाच पाहिजे. अँड 3 स्टुडंट्स UG, PG आणि PhD. प्रत्येक लेवलचे तुमच्या स्टुडंट्सचा एक प्रतिनिधी त्या कंप्लेंट्स कमिटीमध्ये असायला हवा. आहे का आपल्या कॉलेजमध्ये कंप्लेंट कमिटी आहे? कधी झाली फॉर्म? कधीपासून फॉर्म? दरवर्षी सेक्शुअल हरासमेंट कमिटी म्हणून एक कमिटी असते. कमिटी असते आणि इंटरनल कंप्लेंट्स कमिटी मग त्यात असतं बघा. मेंबर्स जे असतात हां, त्यांचं असतं. त्यांचं असतं नाही. कंप्लेंट्स येतात का तिच्या? नाही, सध्या तरी कंप्लेंट्स नाही, कारण वुमन्स कॉलेज असल्यामुळे कंप्लेंट्स कमीच येतात. चांगली गोष्ट आहे की तुमच्या इथे मुलींसाठी अतिशय सुरक्षित वातावरण आहे, म्हणून या कंप्लेंट्स येत नाही. सो जसे की इंटरनल कंप्लेंट्स कमिटी, ज्यामध्ये तुम्ही
जर एखादी गोष्ट आजपर्यंत झाली नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी मी या कमिटीसमोर नेल्या पाहिजे, सो यू कॅन गो अँड लॉज युअर कंप्लेंट. आता ही नुसती तोंडी असून चालणार नाही. तक्रार करणारे व्यक्ती कोणीही असू शकतं. मग ती तुमची स्वीपर असू शकते, झाडू मारायला येणारी बाई असू शकते, तुम्हाला म्हणजे इथे जर जेवणाची व्यवस्था असेल तर ती बनवण्याला येणारी बाई असेल, किंवा एखादं काही सामान आलं त्याच्यात ऑटोतून ती बाई आली असेल, किंवा त्या टेम्पोतून ती बाई आली असेल, आचार्याची बाई असेल, ती सुद्धा तुमच्या इंटरनल कंप्लेंट्स कमिटी तुमच्या प्रिमायसेसमध्ये ती आली असेल तर ती तक्रार करू शकते. तुम्ही करू शकता, फॅकल्टी मेंबर्स करू शकता, इवन द प्रिन्सिपल कॅन ऑल्सो लॉज अ कंप्लेंट बिफोर दी ICC इफ देर इज सेक्शुअल हॅरॅसमेंट. मग यातून कंप्लेंट कशी असायला हवी हे महत्त्वाचं आहे की कंप्लेंट करताना ती लेखी असावी. मग त्यात तुम्ही इन जनरल कधी घडली घटना, कोणासोबत घडली, किती वाजता घडली आणि त्याचं डिटेल्स हे लिहिणं अपेक्षित आहे आणि तुमची त्याच्यात सही असणं आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती अशिक्षित आहे, तुमच्या बाबतीत तो प्रसंग घडणार नाही, पण मी जे इतर कॅटेगरीज सांगितल्या त्यापैकी त्या स्त्रीला जर लिहिता वाचता येत नसेल, then the internal complaints committee will help her to jot down the complaint. लिहून घेण्याची जबाबदारी इंटरनल कंप्लेंट्स कमिटीची आहे अँड तिला ते वाचून दाखवल्यानंतर तिचं सही किंवा अंगठे घेणं हे सुद्धा त्यांची गरज आहे. सो दिस इज दी कंप्लेंट मेकॅनिझम बिफोर द इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. आता या इंटरनल कंप्लेंट्स कमिटीने काय करावं आणि काय नाही करावं याची तुमच्यासाठी आवश्यक गरज नाही. मग सो फायलिंग दिस कंप्लेंट विदिन, आता याला टाईम लिमिट आहे, विदिन 3 months ऑफ दी इन्सिडन्स. एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही आरामात राहिले नाही, भीत राहिले, घाबरत राहिले, नको मी जात नाही समोर, मी बोलणार नाही, नाहीतर मला अजून छळ होईल माझा, किंवा मला काढून देण्याची धमकी देण्यात येते आहे, किंवा मला अजून त्रास देण्याची जर तुम्हाला भीती वाटत असेल आणि तुम्ही बोलले नाही, सो दॅट विल बी you will lose your right to file a complaint if it is not within 3 months. But still यातही एक प्रावधान आहे की तुम्ही 3 महिन्यानंतर जर म्हणजे त्या भीतीतून सावरले, तुम्हाला कोणी मदत केली आणि तुम्ही जर असं व्यवस्थित कारण देऊन 3 महिन्याच्या नंतरही गेलात कंप्लेंट्स कमिटीकडे आणि तुम्ही तक्रार नोंदवली तर ती त्यांना घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जे कारण देता उशिरा येण्याचं ते त्यांना व्यवस्थित वाटलं पाहिजे, रिजनेबल वाटलं पाहिजे, साऊंड वाटलं पाहिजे की हां ही मुलगी घाबरली होती. बऱ्याचदा मुली शाळा सोडून देतात, कॉलेज सोडून देतात, घरी आईवडिलांकडे सुद्धा काही बोलत नाही आणि असं आपल्या आत खचत राहतात. तेव्हा तुम्हाला त्या स्थितीतून उभरून येण्यासाठी तो वेळ आवश्यक आहे आणि तो तुम्ही घेऊ शकता. ICC provides assistance to draft complaint and accept statements. तुम्ही तक्रार दिल्यानंतर ती तुमची तक्रार घेणं त्यांना आवश्यक आहे. तुमच्या तक्रारीसोबत तुम्हाला जर वाटत असेल की नाही ही माझी मैत्रीण पण सोबत होती आणि शी इज अ विटनेस टू दिस, ती त्याला मला म्हणजे पाठबळ देईल, ती माझ्या बरोबरीने होती, ती मी ते बघितलं आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर यू कॅन गेट अ लिस्ट ऑफ विटनेसेस and produce it along with your complaint. Prepare 6 copies and a witness list, maintain records. आता 6 वगैरे कायदा म्हणतो, पण ते तुम्हाला मुलींना आणि शाळा कॉलेजातल्या मुलींना अपेक्षित नाही. यू कॅन जस्ट हॅव अ सिंगल कॉपी ऑफ दी कंप्लेंट टू दी ICC पुढे काय करायचं करत असतं. कन्सिलेशन मे बी ऑफर्ड फर्स्ट ओनली वेअर सुटेबल. जर एखाद्या गोष्टीतून तुम्हाला पुढे मागे वाटत असेल की मी याच्यात जास्त पुढे जायला नको आणि समोरची व्यक्ती आणि इंटरनल कंप्लेंट्स कमिटी त्यात समझोता घडवणार देत असेल, पैशासाठी नाही, नॉट फॉर मॉनिटरी कॉम्पेन्सेशन, पण तुमच्यातलं
वातावरण, इन्स्टिट्यूशनमधलं वातावरण सुरक्षित राहावं व चांगलं राहावं किंवा दोन पार्टीमधला जो काही मतभेद आहे तो मिटवण्याचा या कायद्याअंतर्गत उभा आहे. पुढे न जाण्याचा किंवा दोन्ही गोष्टींना दोन्ही पार्टीला सामंजस्य घडवून आणि समोरच्याला समजावून तुम्ही तुमची कंप्लेंट मागे घेऊ शकता आणि समझोता घडवून आणू शकता. इन्क्वायरी टार्गेट कंप्लीट विदिन 90 days. पण जर तुम्हाला वाटत आहे की मी मागे घेण्याची नाही तक्रार, मला अतिशय त्रास होतो आहे, तर तुमची दिलेली कंप्लेंटचा पाठपुरावा मागोसा घेऊन तपास करून इंटरनल कंप्लेंट्स कमिटीला 90 दिवसाच्या आत आपला रिपोर्ट सादर करायचा आहे विथ मॅनेजमेंट. त्याच्यात त्यांना रिकमेंडेशन्स करायचे आहेत की हा दिलेली तक्रार खरी आहे, खरी नाही आहे. खोटी असेल तर तक्रारकर्त्याला शिक्षा करण्याची पण या कायद्यामध्ये तरतूद आहे. खोटी कंप्लेंट मी स्त्री आहे म्हणून मला त्रास होत आहे असं काही एखाद्या शिक्षकाविरुद्ध देण्यात येतं, कारण त्या शिक्षकाने तुम्हाला रागवलेलं असतं, तुमचे अटेंडन्स बरोबर नसतो, परीक्षा बरोबर दिलेल्या नसतात. ह्या कारणांचा बाजूला ठेवून तुम्ही फक्त स्त्री आहे म्हणून जर कंप्लेंट केली आणि ती खोटी आढळली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. त्याच्यामुळे कायद्याचा नेहमी वापर करताना अतिशय सजगपणे करायचा, एवढं लक्षात करायचं कोणताही कायदा असतो. त्यानंतर ती जी तक्रार आहे तुम्ही दिलेले विटनेसेस आहेत ते तुम्ही ज्याच्या विरुद्ध आरोप केला आहे तो त्याला पण संधी दिल्या जाते इंटरनल कंप्लेंट्स कमिटीने आणि अशी पूर्ण एन्क्वायरी करून असा पूर्ण कंप्लेंट्स कमिटीकडे तपास करून त्याचा रिपोर्ट मॅनेजमेंटला सादर केला जातो. त्यात जर ती खरी असेल आणि अतिशय त्रास होत असेल त्या महिलेला तर त्या दोन्ही पक्षांना संधी आहे, ट्रान्सफर्स होऊ शकतात. एक तर ही स्त्रीला वाटत असेल स्त्रीची, पुरुषाला वाटत असेल पुरुषाची, त्या प्रिमायसेसमध्ये दोघं परत एकत्र आले नाही पाहिजे ती याची व्यवस्था केल्या जातं. काही काळासाठी जर गव्हर्नमेंट ऑफिस असेल आणि इन्फ्लुएन्शियल पर्सन असेल तर त्याला निलंबितसुद्धा केलं जाऊ शकतं आणि अशा प्रकारे परत या घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून काळजी घेणे हे वर्कप्लेस मॅनेजमेंट हेचं काम आहे. ही रिपोर्ट जर झाली तर इंटरनल कंप्लेंट्स कमिटी काय रिकमेंडेशन्स द्यायची, याला शिक्षा कोणत्या प्रकारची करायची असे सुद्धा सुझाव अशी सुद्धा माहिती मॅनेजमेंटला देऊ शकते. सो दिस इज अबाउट द इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. लक्षात फक्त असू द्या, खूप वापर करायची वेळ आली नाही पाहिजे आणि येणार नाही असं या कॉलेजच्या वातावरणातून मला वाटतं. पण तुम्ही खंबीर असायला हवं आणि बोलायला पाहिजे, मोकळं बोलायला पाहिजे, या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. इन्क्वायरी कमिटीने काय काय केलं पाहिजे मी एकदा सांगितलं. जे तुमचा पुरावा घेतील, एव्हिडन्स घेतील, तुम्हाला समज बोलवू शकतील. दोन्ही साईडला तक्रारकर्ता आणि आरोपी या दोघाही साईडला अनबायस्ड कुठलाही मतभेद म्हणजे दुजाभाव न करता दोघांनाही व्यवस्थित ऐकलं पाहिजे. मेंटेन स्ट्रिक्ट कॉन्फिडेन्शियलिटी, ब्रीच मे अट्रॅक्ट पेनल्टीज. इंटरनल कंप्लेंट्स कमिटीने कुणाचेही नावं पब्लिश करायला नको, लोकांना इतरांना सांगायला नको. कॉलेजमध्ये सभांमधून त्याचं नावं किंवा इतर माहिती पब्लिश सांगायला नको. असं केलं सो दॅट विल बी द ब्रीच ऑफ प्रायव्हसी ऑफ दी पार्टीज अँड दी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी किंवा त्याचा कोणी मेंबर किंवा शाळेतील कॉलेजमधील इतर मेंबर ज्यांनी ही माहिती लोकांपुढे सादर केली त्यांच्यावर सुद्धा पेनल्टी होऊ शकते. अँड नो लॉयर्स इन इन्क्वायरी प्रोसिडिंग्स प्रमोट अ फेअर एक्झिक्युशन प्रोसेस. यात तक्रारकर्ता म्हणून तुमची बाजू तुम्हाला पूर्ण माहिती असते, पण आरोपीला ज्याच्यावर आपण आरोप करतो आहे त्यांना या कंप्लेंट कमिटीसमोर वकील आणण्याची मुभा नाही.
तो त्याचा बेस्ट फ्रेंड आणू शकतो. द पर्सन कुड बी अ नेक्स्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, बट ही शुड नॉट बी और शी शुड नॉट बी अ लॉयर. कारण नाही तर मग ते तुम्हाला माहिती आहे, आता मी सांगायला नको, आपली एक म्हण आहे प्रसिद्ध, शहाण्यानी कोर्टाची पायरी चढवू नये. का म्हणतात? कारण आतापर्यंत आज्याने केलेली कंप्लेंट किंवा जर दावा असेल तर तो नातू जेव्हा होतो तेव्हा त्याचा निकाल लागत होता. आजची परिस्थिती नाही आहे, आज लवकर होत आहे, एक्सपिडाईट होत आहे. पण तरीही कोर्टाच्या पुढे जाताना आपल्याला खूप गोष्टींचं वेगवेगळं भान ठेवावं लागतं. आपला वेळ जातो, आपला पैसा जातो, आपली मानसिक स्थिती त्रासदायक होते. त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आणि एकेका शब्दाचा चिरफाड कशी करायची हे वकिलाकडूनच शिका. म्हणजे हे कायदा आहे, पण याच्यातून आरोपी का सुटतात? डोळ्यात देखत मर्डर होतात, इतक्या भयानक रेप केसेस होतात, पण आरोपी सुटतात. कारण ते कोर्टात जे होतं ना, काळ्याचं पांढरा आणि पांढऱ्याचं काळं, ते ह्या सगळ्या वकिलांच्या शब्दांचा खेळ असतो. तो आपल्याला नको, ते इंटरनल कंप्लेंट्स कमिटीसमोर. म्हणून इथे वकिलाला स्ट्रिक्टली बाहेर ठेवलेला आहे. पण कायदा हा समजून उमजून आरोपीने आपली बाजू मांडली पाहिजे. म्हणून त्याच्यातला त्याचा एखादा मित्र किंवा या बाबतीत काम करणारा असा तो आपला असिस्टन्स म्हणून ठेवू शकतो. मी सांगितलं मॅलिशियस कंप्लेंट असेल तर शिक्षा होऊ शकते. कॉम्पेन्सेशन या कायद्याअंतर्गत ICC तुम्हाला रिकमेंड करू शकतं आणि डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊ शकतं. जर असा याच्यात एखादा व्यक्ती दोषी आढळला तर त्याच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्याची ICC रिकमेंडेशन करू शकते. ICC कुठली कारवाई करणार नाही, पण ICC विल सबमिट अ रिपोर्ट टू द मॅनेजमेंट and the management which is responsible for the recruitment of the person will certainly take strict actions against the person who is held guilty under the act. याच्यातली टाइम लिमिट दिली आहे. दिस इज ऑल्सो नन ऑफ युअर बिझनेस बट यू मस्ट बी knowing it. Now what are the responsibilities of the employer? याच्यात आपण एम्प्लॉयरची व्याख्या बघितली नाही, पण एम्प्लॉयर म्हणजे जो त्या वर्कप्लेसला मॅनेज करतो, हेड आहे, ज्याच्या हातात सगळ्यांची सूत्र आहेत, तो म्हणजे मॅनेजमेंट ऑफ हेड. आणि त्याच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत या कायद्याअंतर्गत ते महत्त्वाचं आहे, ते बघायचं आहे तुम्हाला. रेग्युलर वर्कशॉप्स घ्यायचे, अवेअरनेस कॅम्पेन्स, विजिबल ICC कॉन्टॅक्ट्स. तुमच्या ह्याच्यात जर इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे तर त्याचे पूर्ण एक नोटीस तुमच्या नोटीस बोर्डवर लागला पाहिजे की इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे, याचे हे हेड आहे अँड दे विल हिअर युअर कंप्लेंट्स. रेग्युलर वर्कशॉप्स या बाबतीत तुमचे घेतले पाहिजे आणि अवेअरनेस कॅम्पेन्स घेतले पाहिजे. स्पेशल केअर प्रोटेक्शन फॉर वुमेन, थर्ड जेंडर अँड मार्जिनलाइज ग्रुप्स. ॲन्युअल रिपोर्ट्स सबमिट केला पाहिजे. या ICC सोबत एक डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी असते. जर त्या एखाद्या इन्स्टिट्यूशन्समध्ये महिला नाही आहे, त्यांना ICC करण्याची गरज आहे, पण तरीही ते जर करू शकत नसेल आणि अशा एखाद्या कंपनी विरुद्ध किंवा ऑफिस विरुद्ध तक्रार करायची असेल, तिथे जर ती कंप्लेंट कमिटी नसेल तर एक डिस्ट्रिक्ट लेवलला अंडर दी हेड ऑफ कलेक्टर एक डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी असते विच विल एंटरटेन युअर कंप्लेंट्स रिगार्डिंग सेक्शुअल हॅरासमेंट ॲट दी वर्कप्लेस. मग त्याची पण संरचना ही आपल्या ICC सारखीच असणार. पब्लिश अनॉनिमाइज कंप्लेंट्स डेटा अँड कम्प्लायन्स डेट्स. तुमच्याकडे कंप्लेंट्स त्या ICCकडे आल्या की नाही आल्या, किती आल्या, त्यांचा निपटारा तुम्ही कधी केला, त्याचा रिपोर्ट कधी सबमिट केला,
हे सगळं तुमच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये यू शुड सबमिट टू दी मॅनेजमेंट अँड ऑल्सो टू दी डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी. नॉन कम्प्लायन्स लिस्ट फंडिंग ग्रँट कन्सिडरेशन अंडर UGC. UGCचे ह्या गाईडलाईन्स आहेत, तर तुम्ही या गोष्टींचं मॅनेजमेंटनी कॉलेज इन्स्टिट्यूशन्सनी कम्प्लायन्स नाही केलं, ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर असलेले फंड UGC रोखू शकतं. तुम्हाला वेगवेगळ्या पेनल्टीज सुद्धा कॉलेजला आणि बाकी इन्स्टिट्यूशन्सला लावू शकतो. सो इफ टचवूड म्हणेन मी की आजपर्यंत कंप्लेंट नाही आहे, की पुढे कधी होऊ नये, पण जर चुकून कसं आधी काही झालं, नॉट बाय युअर स्टाफ, नॉट बाय युअर फॅकल्टी, नॉट बाय एनी ऑफ युअर मेंबर्स, बट आउटसाइडर्स ऑल्सो. बसने येता जाता ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, माणसं आहेत, त्यांनी जरी सुद्धा अशा प्रकारचं काही कार्य केलं, सो कॉन्टॅक्ट युअर ICC इमिजिएटली, ओपन अप, document the incident and seek support. National Commission for Women helpline, attend workshops, report, support and prevent. These are 3 main words. पहिली गोष्ट की लोकांच्या निदर्शनास ही गोष्ट योग्य की असा प्रकार घडत आहे. Then the ICC and the full management will support you and further will prevent such actions within the premises. So to open up on your behalf is very much important in these cases. तुम्ही जर तक्रार नाही केली तर तुम्ही तसेच पिचत राहणार, तुमच्या विरुद्ध लोक अजून शिरजोड होऊन अशा गोष्टी करत राहणार. सो बीइंग द वुमन यू मस्ट ओपन अप ऑल दीज थिंग्स विच आर अगेन्स्ट द नॅचरल कंडक्ट. सो दिस इज ऑल अबाउट अवर ॲक्ट. पण आता अजून एक महत्त्वाची गोष्ट असेल, पिंक हा पिक्चर पाहिलाच का सगळ्यांनी? पाहिला ना? अमिताभ बच्चन, तापसी पन्नू पाहिला? हे मागची मंडळी पाहिला का पिक्चर? हो म्हणाला रे, काय नाही म्हणून सांगतात काहीच. तुम्ही पहिले बघायचा आहे, तो मुलांनी पहिले बघायचा आहे. तर त्यात पण अशा त्या मुली असतात की 4-5 मुली एकत्र राहत असतात आणि त्यांच्या ते पार्टीला जातात. पार्टीला जाणं, नाईट आऊट जाणं आज व्हेरी कॉमन, आजच्या पिढीसाठी ती गोष्टी कॉमन आहे. पण तिथे गेल्यानंतर जर असा काही प्रकार घडला त्यावर तो पिक्चर आहे. आणि त्यात त्यांचे हिमायतीमधून कोण येतात? अमिताभ बच्चन येतात. अँड व्हॉट वॉज हिज डायलॉग? He says before the court, sir, no means no. जर या मुलीला वाटतं आहे की माझा मित्राला दिलेला हात हा त्यांनी लैंगिक दृष्टीने हे करून जास्त वेळ पकडून ठेवणं किंवा ती मला उपलब्ध आहे असा विचार मनात ठेवणं, तो एक हात दिलेल्या सेकंडसाठी दुसऱ्या दिवशी पण मी तिला बोलवीन आणि तिला फोन करून त्रास देईन, हे सगळं म्हणणं, किंवा ती मला इतर गोष्टींसाठी उपलब्ध आहे हे म्हणणं, वन्स शी सेज नो मीन्स फॉर लाईफ टाईम शी इज सेइंग नो टू द ॲक्ट्स अँड पुढच्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिचं पहिला शब्द नो जर असेल तर तो शेवटपर्यंत नोच राहील. सो हिज लास्ट डायलॉग वॉज नो मीन्स नो. तुम्ही सुद्धा हे प्रामुख्याने लक्षात घ्या की जर तुम्हाला ह्या गोष्टी पटत नाही, पटतात तिथे ती वेगळीच गोष्ट सोडून द्यायचं. तो मित्रच होतो, पुढे मग त्याला जन्माची साथही देऊ शकतो. पण जिथे तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी मला आवडत नाहीत, मला पटत नाही, तर त्या दिवशी ठामपणे नाही म्हणून सांगणे हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि ते आजपासून तुम्ही खंबीरपणे पुढे कराल अशी आजच्या दिवशी मी आशा बाळगते. मला शांतपणे ऐकून घेतलं. आवडीचा विषय असो की नसो, पण तुमच्या आवडीचा असायलाच पाहिजे. एक स्त्री म्हणून अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर आणि कॉलेज मॅनेजमेंटनी आणि आपल्या चुले आसमान या NGOनी मला या बाबतीत संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानते.